माजी नगरसेवक श्री हेमंत अण्णा शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न। माजी नगरसेवक श्री हेमंत अण्णा शेट्टी यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवारी दिनांक 12 डिसेंबर रोजी क्षीरसागर कॉलनी, महादेव मंदिर, हिरावार्डी रोड, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री हेमंत अण्णा शेट्टी यांना शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजकांनी सर्व तयारी केली होती। यावेळी हेमंत अण्णा शेट्टी यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांना समाजासाठी केलेल्या योगदानाबद्दल आभार मानलं गेलं। श्री हेमंत अण्णा शेट्टी यांचं कार्य समाजसेवा, जनहितार्थ आणि विकासामध्ये महत्त्वाचं मानलं जात आहे। कार्यक्रमाच्या प्रसंगी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार राहुल ढिकले, माजी महापौर विनायक पांडे, वसंत गीते, गुरमीत सिंग बग्गा, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे, उल्हास धनवटे, शंकर हिरे, गौरव गोवर्धने, किरण सोनवणे, विजय हटकर, सागर दिघे, बबलू साबळे, नगरसेविका सरिता सोनवणे, पद्माकर पाटील, रुपेश पालकर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते। ते बदलत नाही, स्वभाव बदलत नाही आणि अण्णाचं महत्त्वाचं म्हणजे माणूस रूपी संपत्ती त्यांनी प्रचंड कमावली। कारण जेव्हा आपण अण्णाचं नाव शहरात काढतो ते लोकांच्या डोळ्यासमोर वाडी वाल्मिक नगर येतं। परंतु बाबूजी, मी जेव्हा इलेक्शनमध्ये या 2-3 इलेक्शनमध्ये अण्णांबरोबर फिरलो तेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंग पासून, RSSच्या लोकांपासून, गुजराती समाजापासून तर जे डॉक्टरेट पदवी मिळालेले वैचारिक लोक आहेत त्यांच्यापासून डॉक्टर, इंजिनियर या लोकांच्या माध्यमातून अण्णाची समाजाच्या विविध स्तरांच्या लोकांशी उठबस आहे आणि हे संबंध आहे हे कामी येतात। आज आपण बघितलं तर इथं वाडीतले जास्त लोक नाही आहेत, हे सगळं सुशिक्षित वर्ग हे अण्णाला मानणार आहे आणि त्याच्यामुळे एखाद्याचं व्यक्तिमत्व सर्वसमावेशक कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे अण्णा आहे। आणि जे समाज कार्य अण्णा करत आहेत त्या समाजकार्यात आज आमचे शंकरभाऊ हिरे असतील, किरण महाराज असतील, आमच्या मावशी असतील किंवा अण्णांच्या पत्नी आमच्या वहिनी रुपाली ताई असतील, हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आणि त्याच्यामुळे ते जे बळ मिळतं ते बळ लोकांचं प्रॉब्लेम सोडवण्यात, प्रश्न सोडवण्यात अण्णांना आधार देतं। निवडणुका येतात जातात परंतु 5 वर्ष सतत लोकांसाठी जो काम करतो तो कधीही पडत नाही आणि आजही तर मला जर सगळ्यात जास्त कामासाठी हॉस्पिटल असो, पोलीस स्टेशन असो किंवा इतर विविध माध्यमातल्या सरकारी योजना असो, हे जे काम येतात हे काम सगळ्यात जास्त काम हे अण्णा सांगतात। कारण आमच्या सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवाव्या, हॉस्पिटलमधल्या रुग्णाला मदत मिळावी, या सगळ्या भावना ज्या आहेत स्वतःहून झोकून देऊन काम करणं हे महत्त्वाचं आहे, ते आज अण्णा करतायत। या दोघांतर्फे शुभेच्छा देतो, भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा देतो आणि इथं बसलेले सर्व जे नेते मंडळी, कारण बोलणारे बरेच होते परंतु वेळेअभावी भाषणं कट केली, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने अण्णाला मी भरभरून शुभेच्छा देतो आणि माझी नव्हे तर भावी नगरसेवक आणि महापालिकेतही चांगलं पद त्यांना मिळो ही प्रभू श्रीरामाच्या चरणी प्रार्थना करतो। आमदार साहेब खऱ्या अर्थानं कुष्ठरोगी, ते कुष्ठरोगी बघितल्यानंतर मनुष्यातील थांबत पण नव्हता आणि त्यांच्याकडे बघत पण नव्हता। अशा ठिकाणी तुमचे मित्र हेमंत अण्णांनी खऱ्या अर्थानं आम्हाला जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि ह्या कुष्ठरोगी लोकांची सेवा करण्याचा मानस त्यांनी आखला आणि त्याला भरभरून साथ देण्याचं काम खऱ्या अर्थानं या सुजाण नागरिकांनी केलं। म्हणून मी मनापासून त्यांच्या जन्मदिवसामध्ये आपण सुद्धा भरभरून साथ देतात। आम्ही पण गेल्या 20 वर्षापासून सातत्याने आमची पण चांगली मैत्री आहे। किरण महाराज असतील, हेमंत अण्णा असतील, शंकरराव असतील, परंतु मी एक बघितलं यांनी या प्रभागामध्ये खऱ्या अर्थानं ते केकची व्याख्या सांगितली की तो फिरत राहतो, तसं पंचवटीमध्ये या प्रभागामध्ये हेमंत अण्णाच्या पायाला भिंगरी लागलेली असते आणि खऱ्या अर्थानं हेमंत अण्णा या प्रभागामध्ये भिंगरीसारखं फिरत असतात, लोकांच्या समस्या जाणून घेत असतात। माता भगिनी असन, युवक असन, ज्येष्ठ असन, श्रेष्ठ असन, म्हणून ही कर्तव्याची खऱ्या अर्थाने ही पावती आहे। आणि अण्णा मी सुद्धा तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो, तुमच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही घेतलेला हा समाजसेवेचा वारसा आणि पसा हा तुम्हाला दीर्घकाळ लाभो आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने पुन्हा एकदा या महायुतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे। पुन्हा एकदा आदरणीय कार्यसम्राट आमदार
झाली। या प्रभागातून आपण हेमंत शेट्टी, किरण महाराज आणि त्यांचे सर्व सहकारी पुन्हा एकदा भरभरून मतानं नागरिकांचा प्रतिसाद मिळून खऱ्या अर्थानं तुम्ही पुन्हा एकदा लोकांच्या लोकसेवेसाठी, जनसेवेसाठी महानगरपालिकेत पोहोचा आणि येणारा कार्यकाळ जो आहे तो आपला सिंहस्थ कुंभमेळ्याचा आहे आणि ही पंचवटी अतिशय महत्वाची आहे। या ठिकाणी जबाबदारीने आपण हे चांगलं काम करतात, त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्या जन्मदिवसाला येऊन तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आम्हाला आनंद वाटला आणि मी पुढेच एकदा नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीनं, माझ्या तांबड्या कुटुंबियांच्या वतीनं आपल्या जन्मदिवसाच्या पुनश्च एकदा भरभरून आपल्याला शुभेच्छा देतो। हेमंत अण्णा आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आपल्या सर्व बंधू भगिनींनी सर्वप्रथम हेमंत अण्णांच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। एक चालतं बोलतं विद्यापीठ सामान्य माणसाचं मन जो हेरतो आणि सामान्य माणसाच्या समस्या जाणून तो सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो, असा हा एक सामान्य मधला सामान्य कार्यकर्ता। परंतु आज हेमंत अण्णा तुमचा वाढदिवस देशात शरद पवारांचा वाढदिवस गाजतोय, पण तिकडं बीडला मुंडे साहेबांचा वाढदिवस गाजतोय आणि नाशिकला हेमंत अण्णांचा वाढदिवस गाजतोय। हा एक युगायोग आहे, परंतु हा खरोखर सच्चा दिलाचा मित्र आहे, सामान्य माणसाचं काम करणारा मित्र आहे आणि या मित्राला मी अनंत शुभेच्छा देतो। त्याला निरोगी निरामय आयुष्य मिळो, त्याच्या मनात ज्या ज्या काही संकल्पना आहेत त्या पूर्ण हो आणि पुढील वेळी आता माझी आहे, पुढच्या वेळेला तो नगरसेवक म्हणून पुन्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने येऊ, या शुभेच्छा देऊन थांबतो। जय हिंद, जय